सर्वांना जय भीम. एक मुलगी एकटी काय करू शकते आणि त्यानंतर एकटीच मुलगी सर्व काही करू शकते असं सिद्ध करून दाखवणाऱ्या प्रोफेसर उज्ज्वला अर्जुन देसाई आपल्या सोबत आहेत. एकूणच त्यांच्या शैक्षणिक कार्याचा आपण आढावा घेणार आहोत. मॅडम पांडुरंग लकडे यांच्या त्या कन्या आहेत. खरं तर लहानपणापासून आंबेडकरी चळवळीत वावरलेल्या प्राध्यापिका यांचा त्यांच्या जीवनावर काय कायापालट होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे उज्ज्वला देसाई मॅडम यांनी खरंच लहानपणापासून आंबेडकर चळवळीतले पांडुरंग लकडे सर यांच्या बरोबर जाऊन अनेक बाबासाहेब यांच्या विचाराचा जो काही त्यांच्या मनामध्ये पगडा निर्माण झाला अगदी त्याचाच प्रत्यय त्यांच्या शैक्षणिक प्रवासामध्ये झालेला आहे. नुकताच त्यांना समता पुरस्कार मिळाला आहे. राजश्री शाहू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कार मिळाल्याबद्दल एकूणच त्यांच्या शैक्षणिक कार्याची आपण आढावा घेणार आहोत. मॅडम जय भीम. जय भीम सर. आपलं स्वागत आहे. तुम्ही काय सांगाल तुमच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल लहानपणापासून? हो सर, त्या काळाच्या परिस्थितीप्रमाणे माझं लग्न फारच लवकर झालं. म्हणजे आत्ताच्या तुलनेमध्ये तर बालविवाहच म्हणूया आपण. 16व्या-17व्या वर्षी मी नुकतीच 11वी पास झाली होते आणि माझं लग्न झालं. पण तेव्हापासून माझ्या पतीने अर्जुन देसाई यांनी मात्र मला लग्न तुझं झालं हे विसरायचं आणि तू पुढचं सगळं तुझं आयुष्य म्हणजे शिक्षण चालू ठेवायचं आणि त्या पद्धतीनं मला त्यांनी पूर्णपणे माझ्या पाठीशी खंबीरपणे ते उभे राहिले आणि मला 11वी पास झालेल्या मुलीला त्यांनी प्राध्यापक बनवलं. छान. आणि ते सुद्धा कुठलाही गॅप न घेता. म्हणजे माझं सगळी शैक्षणिक कारकीर्द आहे, म्हणजे मी पहिलीपासून जशी शाळेत गेली तशी मी MA पर्यंत कुठेही न थांबता माझा हा प्रवास सुरू होता. आणि तोच अभ्यास सुरू झाला. त्याच्यानंतर माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय विद्यापीठाच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय सांगलीमध्ये मी प्राध्यापक म्हणून तिथे रुजू झाले मराठी विषयाची. आणि मराठी विषयाची मला पहिल्यापासून आवड होती, वाचन होतं. विशेषतः वडिलांचा जो काही आंबेडकरी विचारांचा वारसा होता आणि त्यामधून दिवसाला दोन 3 पुस्तकं माझी वाचून व्हायची. म्हणजे मला बाकीच्या गोष्टींपेक्षा वाचनाची मला प्रचंड आवड होती आणि त्याचा फायदा मला माझ्या पुढच्या करिअरसाठी सुद्धा करता आला. नक्कीच मॅडम, आपलं लहानपण पांडुरंग लकडे यांच्यासारख्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याच्या सहवासात गेलं. अगदी त्यांच्या विचारांचा पगडा तुमच्यावर आला. तुमचा शैक्षणिक प्रवास खूप छान झाला. 11वी-12वी शिकत असताना तुमचं लग्न झालं. खरं तर तुमच्या पतींचं कौतुकच करावं लागेल, कारण त्यांनी तुम्हाला शिक्षणासाठी बाहेर काढलं. सरांसुद्धा पुस्तक प्रकाशन आहे, त्याच्यामुळे त्यांची वैचारिक लेवल त्या पद्धतीची होती. सरांनी कशा पद्धतीने तुम्हाला प्रोत्साहन दिलं आणि लग्नानंतर ते प्राध्यापक पर्यंतचा प्रवास याच्याबद्दल काय सांगाल? सर, माझं लग्न झालं त्यावेळेला आमचं एकत्र कुटुंब पद्धती होती. म्हणजे माझे सासू-सासरे म्हणजे माझे पती हे घराम कुटुंबामध्ये पहिले, त्यामुळे पाठीमागे त्यांचे 6 भावंड, म्हणजे एकूण ते 7 भावंड. आई वडील शेतकरी आणि अशा कुटुंबातून तो एक मुलगा कोल्हापूरपर्यंत आला होता. त्यामुळे शिक्षणाचं महत्व काय आहे ते त्यांना माहिती होतं. पुराणवस्तू पुरातत्व विभागामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी अधिकारी म्हणून ते आपल्या कामावरती रुजू झाले. आणि त्याच्यामुळे एक मुलगा त्या चंदगड तालुक्यातल्या तिवरोडी सारख्या छोट्याशा गावामधून कोल्हापूरमध्ये शिक्षणासाठी आला. त्याच्यानंतर MA इतिहास हा विषय घेऊन पुढे ते महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रित अधिकाऱ्यापर्यंत ते पोहोचले. आणि मग त्याच्यामुळे त्यांना एकच वाटत होतं त्या काळामध्ये की आपली बायको सुद्धा छान शिकलेली असावी, किमान ती ग्रॅज्युएट व्हायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने मला काय म्हणाले, तू किमान BA तरी कर. त्याच्यानंतर मी BA झाले. म्हणाले की आता 2 वर्षच राहिली, तुला MA करायला किती वेळ लागतो? मग मी MA केलं. आणि त्या काळामध्ये मला माझ्या अभ्यासामुळे असेल, माझ्या कष्टामुळे असेल, तर मला त्या काळामध्ये प्रथम वर्ग MA ला प्राप्त झाला. मला गुरुजनही तशा पद्धतीचे लाभले. आणि त्याच्यामुळे माझं जे काही एकूण 36 वर्षाची जे काही प्राध्यापकी आहे किंवा मी त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मी काम केलं ते फुले शाहू आंबेडकरी विचारांचाच प्रभाव घेऊन मी काम केलं सर. तिथला जो काही शेतकऱ्याचा मुलगा असेल, शेतमजुराचा असेल, हमालाचा असेल, जी गरीब कुटुंबातील जी वंचित घटकातली मुलं होती त्यांच्या सर्वांगीण विकासाचा मी सर प्रयोग केला. विशेषतः विविध कमिट्यांवरती मला ते तिथं काम करण्याची संधी मिळाली. आणि विशेष म्हणजे माझ्या महाविद्यालयामध्ये काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन विद्यार्थ्यांचं जवळजवळ 3000 विद्यार्थी संख्या असलेलं ते महाविद्यालय होतं. आणि त्या महाविद्यालयामध्ये 3000 विद्यार्थ्यांचं दरवर्षी मला काउन्सिलिंग करायची संधी मिळत होती. कारण त्या प्रेमापोटी म्हणजे जो करुणेचा भाव आहे
किंवा बाबासाहेबांचे शिक्षणाचं महत्व आहे ते त्या मुलांपर्यंत पोहोचलं. आणि त्या प्रेमाने मी आई म्हणून, म्हणजे मी कुटुंबामध्ये 2 मुलांची आई होते, पण मी एवढ्या हजारो मुलांची आई, म्हणजे माझ्या मातृत्वाचा विकास या शिक्षण व्यवस्थेमध्ये झाला. आणि माझं ज्ञान त्या मुलांपर्यंत मी पोहोचवलं, त्या मुलांना उभं करण्याचा मी प्रयत्न केला. आजही सगळे विद्यार्थी, म्हणजे आता मला निवृत्त होऊन 3 वर्ष पूर्ण होत आहेत, पण आजही ते सगळे विद्यार्थी माझ्या संपर्कात आहेत. खूप छान. तुमचा शैक्षणिक प्रवास भारतीय विद्यापीठामध्ये आपण रुजू झाल्यापासून कसा, म्हणजे कोल्हापूर ते वरळी? मी सर माझं मॉर्निंग कॉलेज होतं, सकाळी 7:30 ते 12:30 असं सुरुवातीची वेळ असायची. त्यामुळे 7:30 वाजता पहिल्या तासावरती कोल्हापुरातून मला सांगलीमध्ये तासावरती हजर व्हायला लागत होतं. पण माझा तो म्हणजे माझा पिंडच असा होता की फक्त मी चूल आणि मूल ह्या विश्वामध्ये रमणारी नव्हती, आणि त्याच्यामुळे ते माझा आनंदाचा भाग होता. त्यामुळे मी नोकरीपेक्षा मला समाजापर्यंत जाता येतं, हे विचार तिथपर्यंत पोहोचवता येतात, मुलांना त्यांच्या पायावर उभं करता येतं, आणि विशेष म्हणजे मुलांना स्वावलंबी किंवा एकूण राष्ट्र उभारणीमध्ये आपला तिथं सहभाग आहे, आणि त्याची संधी आपल्याला ह्या विचारामुळे म्हणा, शिक्षणामुळे मला प्राप्त झाली आहे. बाबासाहेबांनी हे जे काही शिक्षणाचं लोन खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवलं, आंबेडकरी समाजामध्ये पोहोचवलं, त्यामुळे मी त्या समाजाची प्रतिनिधी आहे. माझा नेहमी महाविद्यालयामध्ये वावर जो होता ती मी ह्या समाजाची प्रतिनिधी आहे, आणि मी तशीच असली पाहिजे, तो आदर्श असला पाहिजे. कारण माझ्याकडे कुणीही बोट दाखवता कामा नये, ही माझी भूमिका असायची. त्यामुळे जेवढं रिफाईंड स्वतःला होता येईल, शुद्ध होता येईल किंवा निर्दोष होता येईल, अशा पद्धतीचं आयुष्य मी जगत गेले. आणि त्यामुळं माझ्याविषयीचा सगळ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये, माझ्या सहकाऱ्यांमध्ये माझ्याविषयीचा एक आदर आहे, आजही आहे सर. आणि त्यामुळं म्हणजे मला एक समाधान आहे की मी जे काम हातात घेतलं ते मी प्रामाणिकपणे पूर्ण केलं. मॅडम, आपण तुमच्या लहानपणी आबा लकडे साहेब यांच्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांचा पगडा तुमच्यावर पडला. तुमचा शैक्षणिक प्रवास यशस्वी झाला, तुम्ही घडला. त्याच्यानंतर तुमच्या मुलांच्या बाबतीत काय सांगाल की तुमच्या मुलांना तुम्ही शैक्षणिक प्रवास कसा झाला याबद्दल काय सांगाल? सर, माझ्या मुलांच्या बद्दल तर मी सांगेनच, पण माझ्या वीरांच्या बद्दल सुद्धा मी सांगेन सर. कारण माझे पती जरी एकटे शिकले असले तरी पाठीमागे त्यांचे 2 भाऊ होते शिकणारे, तर ते दोन्हीही माझे दीर माझ्याकडे राहिले, शिकले. त्याच्यामधला माझा धाकटा दीर जो आहे तो महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासनामध्ये उप आयुक्त म्हणून ते आता रिटायर झालेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 4 उपायुक्त असतात, त्यापैकी ते एक होते. म्हणजे इथंपर्यंत माझ्या पतीने आपल्या भावना नेऊन ठेवलं. दुसरे माझे दीर आहेत ते पोलीस इन्स्पेक्टर म्हणून होते. म्हणजे स्वतःबरोबर ती मुलं सुद्धा कशी, आपले भावंड सुद्धा कशी पायर उभे राहतील ह्याचा त्याने विचार केला. त्याच्यानंतर माझं कुटुंब जर बघितलं तर मला 2 मुलं आहेत सर. एक माझा मोठा मुलगा आहे डॉक्टर उदयसिंग अर्जुन देसाई, त्यानं MSc, MPhil, PhD बॉटनी वनस्पतीशास्त्र ह्या विषयामध्ये त्याने केले. त्या काळामध्ये राजीव गांधी फेलोशिप ही त्याला सर मिळालेली आहे, पहिली फेलोशिप त्याला मिळालेली आहे. आणि तो आता ह्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये आता थोडस ज्या नोकऱ्यांची कमतरता आहे त्याच्यामध्ये त्याला त्याचा त्रास झालाय, पण तरी सुद्धा त्या क्षेत्रामध्ये आज तो कार्यरत आहे. माझी मुलगी डॉक्टर विद्या अर्जुन देसाई, ती सर MA इंग्लिश, त्याच्यानंतर MA MPhil आणि PhD आणि नेट ह्या 3ही परीक्षा. आणि विशेष म्हणजे ह्याची हैदराबादची इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज युनिव्हर्सिटी, सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे, तर त्यामध्ये तिला ऑल इंडिया लेवल मधून सर तिला 7 विद्यार्थ्यांपैकी ती एक विद्यार्थिनी होती तिथे. छान. आणि आज ती एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आता ती प्राध्यापक म्हणून तीही काम करते आहे. निवृत्तीनंतर सुद्धा तुम्ही काय ना काहीतरी करत आहात. हो. आता पंचशील वधूवर सूचक केंद्राच्या निमित्तानं मी एक माझ्या लक्षात आलंय सर की अलीकडे मुलांच्या लग्नाचा प्रश्न फार गंभीर झालेला आहे. कारण एक तर शिक्षण झालंय पण नोकऱ्यांची कमतरता आहे, मुलांच्या नोकऱ्या नाही आहेत, मुलींच्या अपेक्षा वाढलेत, आणि त्यामुळे तरुण वर्गांची जी काही घुसमट सुरू आहे किंवा मुलांच्या लग्नाची वय पुढे जायला लागलेली आहे, तर त्याच्यावरती काहीतरी आपण सामाजिक कार्य म्हणूनच आपण त्याच्याकडे बघूया आणि काही कुटुंब घडवण्याचा प्रयत्न करूया. त्या मुलांना काहीतरी समुपदेशन करून त्यांच्यामध्येही काही त्या दृष्टीने परिवर्तन आणून ते आपल्या विचारांची मुलं तयार होतील असा एक विचार माझा आहे. त्यामुळे पालकांना आणि त्या पद्धतीने त्या मुलांना सुद्धा काहीतरी माझ्या त्या समुपदेशन करण्याचे माझे जे स्किल थोडंसं होतं ते मी त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा माझा विचार आहे. आणि त्याच दृष्टीनं पण एक सामाजिक कार्य म्हणूनच मी त्याच्याकडे बघणार आहे. म्हणजे तो काय व्यवसाय म्हणून मी त्याला ते रूप देणारही नाही, दिलेही नाही,
तर त्या पद्धतीने आता मी चालले. आणि समाजातल्या काही ज्या स्त्रिया आहेत आमच्या, की विशेषतः बाबासाहेबांनी, महात्मा फुले, सावित्रीबाईंनी, ज्यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो, तो जो विचारांचा वारसा आहे तो त्या पुढच्या पिढ्यांना, म्हणजे आता ज्या टेक्नॉलॉजीमध्ये आलेली जी मुलं आहेत त्या मुलांच्या मध्ये जी काही एक आपण म्हणूया की थोडीशी संवेदनशीलता हळूहळू कमी व्हायला लागली आहे. पण माणूस म्हणून आपण जोपर्यंत जिवंत आहोत तो संवेदनशील असलं पाहिजे. त्या दृष्टीने ही थोडस एक वातावरण तयार करावं अशी एक माझी इच्छा आहे. नक्कीच मॅडम. एक कार्यकर्ती काय करू शकते, म्हणजे शिक्षणाचा प्रवास, शैक्षणिक प्रवासापासून तुम्ही सेवानिवृत्ती होतपर्यंत तुम्ही सामाजिक कार्यात हिराऱ्याने भाग घेतलाच, मात्र निवृत्तीनंतर सुद्धा ज्या काही समाजाला ज्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतं ह्या प्रश्नाची सुद्धा सोडवणूक करण्याचा प्रयत्न करत आहात. पुस्तक प्रकाशन बद्दल आपण काय सांगा? हो, सर 1989 पासून आम्ही पुस्तक प्रकाशन व्यवसायामध्ये आहोत. खरं तर तो एक पेशा आहे, तो व्यवसाय नाही आहे. कारण तो पुस्तक प्रकाशन करण्यापाठीमागचा पण आमचा उद्देश असा होता की सामाजिक कार्य करायचंय तर वेगवेगळ्या म्हणजे अँगलनी आपण ते करायला पाहिजे. त्यामुळे प्रबोधनाचं माध्यम म्हणजे पुस्तकं, आणि त्या पद्धतीनं आम्ही पती पत्नीने तो विचार केला आणि एक्सप्रेस पब्लिशिंग हाऊस ही आमची प्रकाशन संस्था उदयाला आली. सर आमची जी काही पुस्तकं प्रकाशित झाली त्याच्यातलं पहिलं आहे वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी, की जेणेकरून सबंध बहुजन समाजाला एकत्र आणि त्याची जाणीव जागृत करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ते पुस्तक प्रकाशित केलं. आमची जी पुस्तकं आली त्याच्यामध्ये महत्वाची 1-4 नावं मी तुम्हाला फक्त सांगते. आणि त्याच्यामध्ये दुसरे जे पुस्तक आहे शाहू महाराजांच्या आयुष्यावरचं, द पिलर ऑफ सोशल डेमोक्रेसी नावाचं नाटक, की ज्या नाटकाला पुढे महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. सांगलीचे लेखक आहेत अरुण मिरजकर, तर त्यांचं शाहू महाराजांच्या जीवनावरचं महाराष्ट्रातलं पहिलं नाटक आहे सर, ते आम्ही प्रकाशित केलं. त्याच्यानंतर विजय चोरमार स्त्री सत्तेची पहाट, म्हणजे स्त्रिया 50% राजकारणामध्ये यायला लागल्या, मग त्या पद्धतीनं त्यांनी तोही स्त्री सत्तेची पहाट नावाचं पुस्तक लिहिलंय. परिवाजक हा गौतमीपुत्र कांबळे यांचा कथासंग्रह आहे, आणि तो कथासंग्रह ही विशेषतः बौद्ध विचारावरती आधारित असा आहे तो. आणि त्याच्यावरती अनेक लोकांनी MPhil PhD वगैरे सुद्धा पूर्ण केली, तर त्याला सुद्धा शासनाचा पुरस्कार मिळाले. म्हणजे जवळजवळ आम्ही जी पुस्तकं काढली त्याच्यापैकी ते निम्म्या अधिक पुस्तकांना आमच्या शासनाचे पुरस्कार मिळालेलेच आहेत. म्हणजे इतके चांगले लेखक आमच्या सानिध्यामध्ये आले. त्याच्यानंतर घटना पुनराव लोकन हे नाये डोळ्यांचं पुस्तक आम्ही काढलं, जे ज्या ज्या कालखंडामध्ये ज्याची गरज आहे ती आम्ही समोर ठेवण्याचा लोकांच्या समोर प्रयत्न केलेला आहे. आणि गौतम बुद्धाचा धर्मच हा जगाला वाचू शकतो हे बंदिशे सरांचं जे पुस्तक आहे, तत्वज्ञानाचे अभ्यासक आहेत ते इंदूरचे, तर त्यांचं पुस्तक आलं. म्हणजे सगळ्या पुस्तकांचं वाचकाने इतकं भरभरून स्वागत केलं. आणि विशेष म्हणजे त्या पुस्तकाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जायची संधीही आम्हाला त्यातून मिळाली. तर मी माझ्या नोकरीमध्ये असल्यामुळे माझ्या पतीने ती सगळी धुरा सांभाळलेली आहे, तेच प्रकाशक आहेत. म्हणजे माझं त्याच्यामध्ये कुठेही नाव आलेलं नाहीये, पण आमच्या दोघांच्या विचारानंच जे काही असेल तो भाग आम्ही पुढे घेत राहिलो. आणि माझा मराठी विषय असल्यामुळे थोडंसं त्याचाही सपोर्टिंग उपयोग त्या क्षेत्रामध्ये झालेला आहे. म्हणजे जे आपल्याला करता येईल, जे आपल्याला आपल्या कृतीप्रमाणे किंवा आपल्या मजदुराप्रमाणे आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं समाजासाठी करावं. आणि प्रत्येक व्यक्तीनं समाजातल्या घटकाने जर आपली आपली जबाबदारी ओळखून जर समाजासाठी काही योगदान जर दिलं तर नक्कीच समाज आपला पुढे जाईल अशी मला नक्की खात्री आहे. नक्कीच नक्कीच यापुढे तुम्हाला तुमचं आयुष्य निरोगी राहावं आणि समाज कार्यासाठी प्रेरित करतो अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय भीम.